प्रभूचा गौरव असो, आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रेज द लॉर्ड, 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया, 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 हालेलुया. God is good All the and time. all the time. God is good. And all God's people say, Hallelujah. and all God's people say, Amen. and all God's people say. आमेन. उठा, ख्रिस्ताच्या शूरवीरानो जागे व्हा, अंधाराची कर्मे टाकून द्या, प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करा. आपले स्वप्न साकार झाले आहे. हा आनंद काय वर्णावा. नाचून गाऊन संगीत वाद्य वाजवून आपला आनंद व्यक्त करा. काय हे स्वर्गीय संगीत, काय हा परमानंद. शब्दसुरांच्या पंखांवर आपल्याही हृदयातील संगीत स्वर्गातील परमेश्वरापाशी पोहोचू द्या. हातामध्ये गिटार किंवा वायोलिन धारण केलेल्या संत सिसिलियाचे हे जळजळीत असे शब्द. ख्रिस्त सभा आज गायन मंडळाची, संगीतकारांची, कवींची आणि गीतकारांची आश्रयदाती संत सिसिलिया हिची स्मृती साजरी करत आहे. बालपणापासून तिने शुद्ध कुमारिका राहण्याचे वचन प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेले होते, परंतु तिच्या मनाविरुद्ध वेलेरियन नावाच्या एका रोमन सरदाराबरोबर तिचे लग्न करून देण्यात आले. त्याने मोठ्या मनाने तिच्या शुद्धतेच्या व्रताचा आदर केला. पुढे तोही ख्रिस्ती झाला. बाप्तिस्मा घेऊन परतल्यानंतर संत सिसिलिया आणि देवदूत एकमेकांशी संभाषण करत असताना त्याने पाहिले आणि त्याचा विश्वास प्रबळ झाला. त्याने आपल्या भावाला देखील बाप्तिस्मा घेण्याची प्रेरणा दिली. पुढे दोघेही रक्तसाक्षी संत झाले. ह्या प्रकाराने संतप्त झालेल्या सिसिलियाच्या मारेकऱ्यांनी तिला जिवंत जाळण्याचे आदेश दिले, परंतु ज्वाला काही तिच्या पवित्र शरीराला स्पर्श करीनात. शेवटी तिचा शिरच्छेद करण्यात आला. 2ऱ्या शतकात मरण पावलेली ही संत सिसिलिया तिची खास 9व्या शतकामध्ये उघडण्यात आली. तेव्हा होते पोप पास्काल पहिले. त्यांना तिचा देह अविनाशी असल्याचे दिसून आले, म्हणून तिचे पवित्र अवशेष रोम येथे नेण्यात आले. हा संपूर्ण प्रसंग ऐकत असताना काही महत्त्वाचे शब्द तुमच्या कानावरून गेले असतील. देवदूत, आश्रयदाता संत, अविनाशी देह आणि अवशेष, ह्या विषयांवरतीच आज आपण थोडंसं चिंतन करणार आहोत. म्हणूनच पहिलाच प्रश्न फादर ॲशली ह्यांना मी विचारू इच्छितो की देवदूत आणि संत ह्यांच्यामध्ये नक्की काय फरक आहे. फादर रॉबर्ट, आपल्या ख्रिस्ती उपासनेमध्ये आणि लोकप्रिय भक्तीच्या प्रकारामध्ये पुष्कळ वेळेला देवदूत आणि संत यांचा एकत्रितपणे उल्लेख केला जातो, हे आपण ऐकलेलं आहे. बायबलमध्ये अनेक वेळेला देवदूतांचा उल्लेख आपल्याला आढळतो. अब्रामकडे आलेले 3 पुरुष तर साक्षात देवदूत होते, असे सदोम आणि गमोरा या शहरांच्या नाशासमयी आपल्याला समजते. याकोब बेथेल येथे एक धोंडा उशाशी घेऊन झोपलेला असता एक शिडी पृथ्वीवरून स्वर्गाला टेकलेली व तिच्यावरून देवदूत वर चढताना आणि खाली उतरताना त्याला स्वप्नात दिसले. पुढे येशू नथानेलला त्याचे स्पष्टीकरण देताना ही शिडी स्वतः आपणच आहोत असे सांगतो. यशया येरुशलेमच्या मंदिरात असताना एक देवदूत वेदीवरील आगीचे इंगळ घेऊन त्याच्या जवळ येतो आणि त्याच्या ओठांना स्पर्श करीत म्हणतो, तुझा दोष दूर झालेला आहे. आपण तोबीतच्या पुस्तकामध्ये जर आपल्याला राफाएल देवदूताची कथा वाचायला आणि ऐकायला मिळते. नव्या करारामध्ये अगदी सुरुवातीलाच जखऱ्या, योसेफ, मरिया, मेनपाळ यांना देवदूतांचं दर्शन होते. येशूच्या दुःख सहनात एक देवदूत त्याला शक्ती देताना दिसतो, तर दुसरा देवदूत त्याच्या थडग्यावरील धोंड दूर करतो. मरिया मागदालियाला आपलं कबरेत 2 देवदूत दिसतात. संत पॉलच्या पत्रामध्ये आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकातही आपल्याला देवदूतांचा खूप वेळेला उल्लेख आढळतो. आता ग्रीक भाषेमध्ये अंगेलोस असा शब्द आहे, ज्याचा अर्थ निरोप्या. पण केवळ परमेश्वराकडून आलेला निरोप देणे इथपर्यंतच देवदूतांचे काम नाही. 7 महादूत परमेश्वरासमोर उभे असतात. राफाएल, गॅब्रिएल, मायकल, उरियल, सेलाफिएल, जेगुदिएल आणि बाराखिएल. त्यापैकी संत मायकल हा परमेश्वराच्या वतीने सैतानी शक्तींशी युद्ध करतो. संत राफाएलच्या मध्यस्थीने देव आरोग्यदान देतो आणि संत गॅब्रिएल हा देवाचे सामर्थ्य प्रकट करतो. आता तुमच्यात लक्षात आलेच असेल
की या महादूतांना सुद्धा संतपद बहाल करण्यात आलेलं आहे. कारण इतर सर्व देवदूतांपेक्षा त्यांनी तारणाच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची भूमिका बजावलेली आहे. ख्रिस्ती लोकांचा छळ होत असताना देखील, चर्चवर हल्ले होत असताना साक्रामेंताच्या पेटीचा आणि पोप महोदयांचा रक्षक दूत म्हणून संत मायकलचा दावा करायला ख्रिस्त सभेने सुरुवात केली. प्रत्येक व्यक्तीचा आत्मा परमेश्वराच्या नजरेत एवढा महत्त्वाचा आहे की त्याने प्रत्येकाच्या रक्षणासाठी एक रक्षक दूत नेमलेला आहे. शिवाय दूतांचे सैन्यांचा लोकसमुदाय असेही शब्द आपण बायबलमध्ये बऱ्याच वेळेला वाचतो. ते परमेश्वराच्या वैभवशाली ऐश्वर्याचे प्रतीक आहे. संत ही आपल्यासारखी अगदी हाडामांसाची माणसं होती. देवदूतांना शरीर नसते, केवळ आपल्याला त्यांना ओळखता यावे म्हणून त्यांना शारीरिकदृष्ट्या सादर केले जाते. मग लांब केस, पाठीवर पंख किंवा तेजस्वी चेहरा आणि तेजोमय वलय दाखवून देवदूतांचे चित्र आपल्यासमोर उभे केले जाते. आपल्याप्रमाणे संतांनाही आत्मा असतो. देवदूत हे केवळ आत्मे असतात, त्यामुळे ते स्वर्गात आणि पृथ्वीवर कुठेही भटकू शकतात. 29 सप्टेंबर रोजी ख्रिस्त सभा महादूतांचा सण साजरा करते, तर 2 ऑक्टोबर रोजी रक्षक दूतांचा सण साजरा केला जातो. आपल्या रक्षक दूतांना आपण मित्र मानूया. दररोज रात्री झोपी जाण्यापूर्वी रक्षक दूताची प्रार्थना म्हणण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे. फादर रॉबर्ट, सुरुवातीला तुम्ही संत सिसिलियाची माहिती सांगताना तुम्ही उल्लेख केला की संत सिसिलिया ही गायन मंडळाची आश्रयदाती म्हणून संत आहे. तर त्यावरून एक प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो की हा आश्रयदाता संत ही नक्की संकल्पना काय आहे? खरं पाहता मानवी जीवन हा एक प्रवास आहे आणि त्यातही ख्रिस्ती श्रद्धा हा एक अत्यंत खडतर असा प्रवास आहे. ह्या प्रवासात बालपणी आणि आयुष्यभर आपले आई वडील आपल्याला सोबत करत असतात. मित्र मैत्रिणी देखील साथ सोबत देत असतात. गुरुजन मार्गदर्शन करतात. धर्मगुरू, धर्मशिक्षक आणि ब्रदर सिस्टर्स आपल्याला धर्माविषयीचं ज्ञान देत असतात. सद्गुणी सदाचारी लोक प्रेरणा देत असतात. मात्र एवढं सगळं असूनही माणूस जीवनामध्ये अपयशी ठरू शकतो, निराश होऊ शकतो आणि चुकीच्या मार्गाने जाऊ शकतो किंवा स्वतःचा आत्मघात करून घेऊ शकतो. त्यासाठी माणसाला आंतरिक सामर्थ्याची गरज असते आणि हे आंतरिक सामर्थ्य ह्या जगातील कोणतीही निर्मित वस्तू किंवा व्यक्ती पूर्ण स्वरूपात आपल्याला देऊ शकत नाही. त्यामुळे संत पीटर म्हणू शकला की तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे? प्रभूजी आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने तुमच्याजवळ आहेत. किंवा संत अगस्तीन यांनी म्हटलेलं आहे की हे परमेश्वरा, आमची हृदये तुझ्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहेत. ती तुझ्यामध्ये विसावा पावल्याशिवाय कधीच शांत होऊ शकणार नाहीत. अशा ह्या जीवनात आश्रयदात्या संतांची आपल्याला खूप गरज असते. हे आश्रयदाते संत 4 प्रकारचे असतात. एखाद्या ठिकाणाचे, एखाद्या व्यवसायाचे, एखाद्या धर्मसंस्थेचे, की जीवनातील वेगवेगळ्या समस्यांच्या वेळी ज्यांचा धावा केला जात असतो अशा प्रकारचे संत. पादुआचा संत अंतोनी असं नाव आपण ऐकत असतो, तरी देखील हा संत मात्र मूळचा पोर्तुगालमधील लिस्बन शहरातला होता. पादुआ ही त्याची कर्मभूमी होती. म्हणूनच ख्रिस्त सभेने आता त्याला फक्त पादुआचा संत अंतोनी अशा प्रकारे पुकारलेलं नाही, तर पादुआ आणि लिस्बन ह्यांचा इथला संत अंतोनी अशा प्रकारे त्याचा उल्लेख करायला सुरुवात केलेली आहे. किंवा इग्नेशियस लोयोलाकर, फ्रान्सिस असिसीकर, अविलाची संत तेरेसा, कलकत्त्याची संत मदर तेरेसा, हंगेरीचा संत स्टीफन, पोर्तुगालची संत एलिझाबेथ, लिमाची संत रोज, बेथानीची संत मार्था आणि सिएनाची संत कॅथरीन, अशा सर्व संतांना विशिष्ट देशाच्या किंवा शहराच्या नावावरून ओळखलं जात असतं. एक तर त्या ठिकाणी त्यांनी विशेष कर्तबगारी बजावलेली असेल, त्या ठिकाणी ते मरण पावलेले असतील किंवा त्यांची खाच त्या ठिकाणी असावी. काही संतांना विशिष्ट ठिकाणचे प्रेषित देखील म्हटलं जात असतं. उदाहरणार्थ संत थॉमस हा भारताचा प्रेषित, तर संत जोसेफ वाज हा आपल्याच गोव्याचा सुपुत्र श्रीलंकेचा प्रेषित म्हणून ओळखला जात असतो. दुसऱ्या प्रकारचे संत असतात ते काही व्यवसायाशी किंवा पेशाशी संबंधित असतात. उदाहरणार्थ संत जोसेफ ह्याला सर्व कामगारांचा आणि विशेष करून सुतारांचा
आश्रयदाता संत म्हटलं जातं. संत क्लेअर हिला टेलिव्हिजनची आश्रयदाती संत म्हटलं जातं, कारण ती आजारी असताना चर्चमध्ये सुरू असलेली मिस्सा तिला आपल्या खोलीमध्ये एखाद्या चलचित्रपटाप्रमाणे दिसायची. संत फ्रान्सिस डिसेल्स हे सतत लिखाणामध्ये गुंग असायचे, म्हणून त्यांना पत्रकारांचा आश्रयदाता संत मानलं गेलेलं आहे. मी स्वर्गातून पृथ्वीवर गुलाबांचा वर्षाव करीन असे म्हणणारी बाळ येशूची संत तेरेसा फुले विकणाऱ्यांची आश्रयदाती आहे. तिसऱ्या प्रकारामध्ये काही संत विशिष्ट धर्मसंस्थेंचे आश्रयदाते म्हटले जातात. उदाहरणार्थ संत जॉन मारी वियानी हे सर्व पाळकीय कार्य करणाऱ्या धर्मगुरूंचे आश्रयदाते मानले जातात. बाळ येशूची संत तेरेसा हिला धर्मप्रसारीची सहाय्यिनी म्हणजेच मिशन कार्याची आश्रयदाती म्हटलं जाते. संत पीटर जुलियन एमार्ड हे अतिपवित्र साक्रामेंताचे प्रेषित आणि त्या अतिपवित्र साक्रामेंताच्या ब्लेसेड साक्रामेंट फादर्स ह्यांच्या संस्थेचे संस्थापक आहेत. किंवा संत इग्नेशियस लोयोला, संत फ्रान्सिस असिसी, संत जॉन बॉस्को, मदर तेरेसा, संत बेनेडिक्ट ह्यांनी काही संस्था स्थापन केल्या. त्या संस्थांचे ते संस्थापक आश्रयदाते संत म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. चौथ्या प्रकारामध्ये काही आजारांमध्ये किंवा अडीअडचणीमध्ये विशिष्ट संतांचा धावा केला जात असतो. उदाहरणार्थ डोळ्यांच्या विकारासाठी संत लुसी, घशाच्या विकारासाठी संत ब्लेस, आणि म्हणूनच 3 फेब्रुवारी ज्या दिवशी संत ब्लेसचा सण असतो त्या दिवशी मेणबत्त्याने आपल्या गळ्यांना आशीर्वाद दिला जात असतो. संत अंतोनीचा धावा हरवलेल्या वस्तू सापडून देण्यासाठी केला जात असतो. किंवा संत जूड ह्याला निराशग्रस्तांचा आधार असं म्हटलं जातं. पोप लिओ 13 ह्यांनी तर संत अंतोनी ह्याला संपूर्ण जगाचा संत म्हणून घोषित केले. तर संत योसेफ हा कुटुंबाचा, जागतिक ख्रिस्त सभेचा आणि सोयरीक करू इच्छिणाऱ्यांचा आणि सुखी मरणाऱ्यांचा आश्रयदाता संत म्हटला जातो. संत जोसेफ सोयरीक करू इच्छिणाऱ्यांचा जो संत म्हटला जातो त्याविषयी एक अशा प्रकारची दंतकथा सांगितली जाते की कोणातरी एका स्त्रीला, तरुण मुलीला कोणीतरी सांगितलं की संत जोसेफ हा सोयरीक होत नसलेल्या मुलींसाठी आश्रयदाता संत आहे. तर तिने संत जोसेफची एक छोटीशी इमाज आणली, खूप प्रार्थना केली आणि ती प्रार्थना करून सुद्धा तिची काही सोयरीक होत नव्हती. म्हणून ती वैतागली आणि तिने रागाने ती जी इमाज होती ती खिडकीतून बाहेर फेकून दिली. ती इमाज नेमका एका तरुणाच्या डोक्यावर पडली आणि तो तरुण रक्तबंबाळ झाला. ही मुलगी खाली पोहोचली आणि त्याला रक्तबंबाळ अवस्थेमध्ये उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं. त्याची सेवा शुश्रूषा करत असताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्या ठिकाणी त्यांची सोयरीक झाली. आता ही जी घटना आहे ती कदाचित थोडीशी मनोरंजक वाटण्याची शक्यता आहे, पण त्याच्या मागे भावना कोणती आहे की एखाद्या अडीअडचणीमध्ये एखाद्या संताकडे जर तुम्ही धावा केला तर नक्कीच तो संत आपल्यासाठी मध्यस्थी करत असतो, अशी ख्रिस्त सभेची धारणा आहे. तर ह्या निमित्ताने फादर लेस ॲशली, मी तुम्हाला एक प्रश्न असा विचारू इच्छितो की आपल्याकडे मुलांना देखील संतांची नावं देण्याची शिफारस ख्रिस्त सभा करत असते, त्यामागे नक्की काय भूमिका आहे? आता मुलांना संतांची नावं देण्याची जी परंपरा आहे ती ख्रिस्त सभेमध्ये अगदी थेट 4थ्या शतकापर्यंत जाऊन पोहोचते. त्यावेळी रक्तसाक्षी संतांच्या जीवनाकडे पाहून ख्रिस्ती लोकांनी त्यांची नावं धारण करायला सुरुवात केली. जोपर्यंत प्रौढ बाप्तिस्मा सुरू होता तोपर्यंत त्या नामकरण विधीचा संबंध खरं म्हणजे बाप्तिस्मा साक्रामेंताशी फारसा जोडला जात नव्हता. परंतु जसजसे बाळाच्या बाप्तिस्माचे प्रमाण वाढत गेले तसा नामकरण विधी हा त्या बाप्तिस्मा साक्रामेंताचा भाग झाला. 16व्या शतकामध्ये ट्रेन परिषदेने प्रसिद्ध केलेल्या श्रद्धा ग्रंथामध्ये मुलांना संतांची नावं देणे ही उचित प्रथा असल्याचे म्हटले गेले आहे. आणि पूर्वापार चालत आलेल्या ह्या अगदी प्रथेविरुद्ध जाणाऱ्या पालकावर संत जॉन क्रिसोस्टम यांनी तर कडक ताशेरे ओढल्याचे देखील आपल्याला वाचायला मिळते आपल्या 4थ्या शतकामध्ये. तर सुरुवातीला जुन्या करारातील पात्रांची नावे तसेच काही देवदूतांची नावे देण्याची प्रथा होती ना. उदाहरणार्थ अब्राहम, दावीद, जेकब, मोझेस, गाब्रिएल, राफाएल, मायकल, जोएल अशा रीतीचं. पण 4थ्या शतकात रक्तसाक्ष्यांच्या नावावरून मुलांना संतांची नावे देण्याचा पायंडा पडला. 1917 साली प्रसिद्ध झालेल्या धर्म कायद्यामध्ये बाळाला संताचे नाव दिले जावे अशी जोरदार शिफारस करण्यात आलेली आहे.
ख्रिस्ती संताव्यतिरिक्त इतर कोणतेही नाव जर द्यायचे असेल तर सोबत एखाद्या संताचे ज्यादा नाव द्यावे असेही सुचविण्यात आले आहे. ह्यामुळे आजही आपल्या समाजामध्ये एकाच व्यक्तीची काही वेळा 2-2 नावे असल्याचे आपल्याला दिसून येते. गोव्यात तर सर्रासपणे एकाच व्यक्तीला 2 नावे देण्यात आल्याचे बाप्तिस्मा रजिस्टरमध्ये देखील पाहायला मिळते. 1983 साली द्वितीय व्हॅटिकन परिषदेच्या शिकवणुकीच्या प्रकाशामध्ये धर्म कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि धर्म कायदा क्रमांक 855 नुसार बाळाला देण्यात येणारे नाव ख्रिस्ती धर्माच्या भावना दुखावणारे असणार नाही याची काळजी आईबापांनी आणि धर्म आईबापांनी आणि प्रमुख धर्मगुरूंनी घ्यावी असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ लुसिफर वगैरे. तर बाळाच्या जन्माच्या किंवा बाप्तिस्माच्या तारखेच्या जवळपास ज्या संतांचा सण असेल त्याचे नाव देण्यात यावे असाही एक मतप्रवाह ख्रिस्त सभेमध्ये प्रचलित होता. त्यामुळे फ्रान्सिस, जॉन, इग्नेशियस, मॅथ्यू, संजाव, अंतोन, जोसेफ, इजाबेल, मार्था, रीटा, लुसी, जॉना, तेरेसा अशी नावे पूर्वी मुलांना देण्यात आलेली आहेत. परंतु दुर्दैवाने पुष्कळांना काही वेळेला आपले नाव कोणत्या संताच्या नावावरून देण्यात आलेले आहे याची जाणीवही नसते. उदाहरण घ्या की फ्रान्सिस या नावाचे 4 संत आहेत, 4 फ्रान्सिस आहेत. फ्रान्सिस झेवियर आहेत, फ्रान्सिस असिसिकर आहेत, फ्रान्सिस डी सेल्स आणि फ्रान्सिस बोर्जा. त्यापैकी कोणते फ्रान्सिस याविषयी गोंधळ होतो. व्रतस्थ स्त्री पुरुषांच्या संस्थांमध्ये देखील व्रतविधीच्या वेळी दुसरे नाव घेण्याची प्रथा आहे. त्याद्वारे आपण आपल्या जीवनातील एका नव्या टप्प्याला, एका नव्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत असे व्यक्ती सुचवत असतो. बायबलमध्ये अब्रामचा अब्राहाम, शिमोनाचा पेत्र, लेवीचा मत्तय आणि शौलाचा पौल झाला. काही सिस्टरांच्या संस्था आपल्या सिस्टरांच्या नावाच्या आधी मरियेचे नाव लिहितात. आता तर भारतीय नावे स्वीकारण्याची पद्धत रूढ होत आहे. फादर रॉबर्ट, मागे तुम्ही संत सिसिलियाचा उल्लेख करताना तुम्ही त्यांचा देह अविनाशी आहे असे शब्द वापरले. तर ही जी संकल्पना आहे की देह अविनाशी राहणं ही नक्की काय आहे? देह अविनाशी म्हणजे काय? तुम्हापैकी काही लोकांना आठवत असेल की गेल्या वर्षी 10 ऑक्टोबर 2020 रोजी पोप फ्रान्सिस यांनी अवघ्या 15व्या वर्षी लुकेमियाने मरण पावलेल्या कार्लो आकुतिस ह्या तरुण मुलाला धन्यवाद म्हणून घोषित केला. 1990 ते 2005 दरम्यान अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपल्या ख्रिस्ती श्रद्धेचे पालन करणाऱ्या आणि प्रसार माध्यमाची आधुनिक साधने वापरून ही श्रद्धा प्रसारित करणाऱ्या कार्लो आकुतिस ह्याची खाच उघडून पाहण्यात आली. तेव्हा त्याचा मृतदेह जसाच्या तसा ताजा टवटवीत असल्याचं दिसून आलं आणि त्यामुळे पोप महोदयांनी त्याला धन्यवादित म्हणून जाहीर केलेला आहे आणि इंटरनेट आणि प्रसार माध्यमाची जी साधने आहेत त्यांचा आश्रयदाता संत म्हणून घोषित केलेला आहे. 1195 ते 1231 अशा केवळ अवघ्या 36 वर्षांचं आयुष्य असलेल्या आणि प्रवचनकाराचं जीवन जगणाऱ्या अंतोनीची खाच 1266 साली संत बोनावेंचर ह्यांनी उघडली. तेव्हा त्यांची जीभ लहान मुलांच्या जिभेसारखी लाल भडक असल्याचे दिसून आले. तीच गोष्ट संत जॉन 23 ह्यांच्या बाबतीत घडलेली आहे. किंवा संत जॉन बखमन्स जे आपले वेदी सेवकांचे आश्रयदाते आहेत त्यांचं हृदय अजूनही ताजं टवटवीत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इतकंच काय, आपल्या भारतामध्ये संत फ्रान्सिस झेवियर ह्याचा अविनाशी देह अजूनही गोव्यात आपल्याला पाहायला मिळतो. अशा शरीराला दुर्गंधी येत नसते तर वेगळा सुगंध येत असतो. मृत्यूनंतर कितीतरी वेळ त्यांचं शरीर उबदार असतं. त्यांच्या जखमांमधून ताजं रक्त पाझरत असतं. घामाऐवजी तेलाने हातापायांचे तळवे ओले होत असतात. कधी कधी अधूनमधून उत्स्फूर्तपणे शरीरांच्या काही अवयवांची हालचाल होत असते. ह्याचाच अर्थ अशा व्यक्ती निश्चितच परमेश्वराच्या वैभवशाली उपस्थितीमध्ये जीवन जगत असतात असा निष्कर्ष ख्रिस्त सभेने काढलेला आहे आणि त्यांना संतपद बहाल केलेलं आहे. मात्र केवळ तेवढ्यावरूनच त्यांचं पावित्र्य सिद्ध होते असं नाही. बऱ्याचशा पवित्र स्त्री पुरुषांची शरीरं मातीला मिळालेली आहेत.
त्यांच्या पवित्र शरीराचे अवशेष मात्र सन्मानासाठी पात्र ठरलेले आहेत. म्हणूनच त्यावरून एक छोटासा प्रश्न फादर ॲशली ह्यांना मला विचारावासा वाटतो की हे संतांचे अवशेष पवित्र का मानले जातात? आता जुन्या करारामध्ये 2 राजे अध्याय 13 मध्ये संदिष्टा अलिशा ह्याचा मृत्यू वर्णन करण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे, त्याला थडग्यामध्ये पुरल्यानंतर काही दिवसांनी त्या थडग्याच्या बाजूने एक अंतयात्रा जात होती. मात्र मवाबी टोळी यांची धाड आल्याचे ऐकताच त्या खांदेकरांनी त्या मेलेल्या माणसाचे प्रेत तिरडी सकट ह्या दफनभूमीत टाकले आणि त्यांनी धूम ठोकली. ते पळून गेले. मात्र ज्या जागी ते प्रेत पडले ते संदेष्टा अलिशा यांचे थडगे होते आणि त्या थडग्याचा स्पर्श होताच तो मेलेला माणूस जिवंत झाला. नव्या करारामध्ये येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवणारी रक्तसावी स्त्री ती बरी झाली. पेत्राची सावली ज्या रोग्यावरती पडली ते बरे झाले. यावरून मृत पवित्र स्त्री पुरुषांचे अवशेष हे दैवी शक्तीने भरलेले असतात हे सिद्ध होते. त्यामुळे प्रारंभीच्या ख्रिस्त सभेत रक्तसाक्ष्यांच्या शरीराचे अवयव, त्यांनी वापरलेल्या वस्तू किंवा त्यांच्या अविनाशी देहाला स्पर्श करून आणलेल्या गोष्टी सन्मानाने जोपासल्या जाऊ लागल्या. हे अवशेष म्हणजे संतांच्या पृथ्वीवरील व स्वर्गातील जीवनाला जोडणारा दुवा होत. या अवशेषांजवळ उभे राहून प्रार्थना करणे, ते भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध करणे, त्यांची मिरवणूक काढणे, त्या तीर्थस्थळी ते ठेवण्यात आलेले आहेत जिकडे तिकडे भेटी देणे, त्यांचे भक्तिभावाने चुंबन घेणे, ते उंचावून आशीर्वाद देणे, अशा मार्गांनी संतांच्या पवित्र अवशेषांचा सन्मान केला जातो. इसवी सन 1ल्या शतकामध्ये संत पॉलिकाप ह्याचे शरीर थडग्यात जोपासून ठेवण्यात आलेले होते. अशा संतांची थडगी उघडून त्यांच्या शरीराचे अवशेष जगभर पाठवण्यात आले. संत थॉमस ॲक्वायनास यांच्या मते देहाच्या पुनरुत्थान समयी संतांच्या शरीराचा नक्कीच गौरव केला जाणार असल्याने त्यांच्या अवशेषांचा यथायोग्य सन्मान करणे हे उचित आहे. मात्र हा सन्मान करताना त्रैक्य स्वरूप परमेश्वराची आराधना फिकी पडेल अशी अतिशयोक्ती होणार नाही, याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आज संत सिसिलिया हिचा सण साजरा होत आहे. आपण सुरुवातीला ऐकलं, सर्व गायक आणि गीतकार आणि संगीतकार व गायन मंडळे यांच्यासाठी तिच्याकडे मध्यस्थीची आपण याचना करूया. आणि पुढच्या सोमवारी हा आपला महिन्याचा शेवटचा सोमवार असणार आहे आणि म्हणून शेवटच्या सोमवारी आपली कॅरिझमॅटिक मिसा असते, ती मिसा होणार आहे. त्या मिसामधील प्रवचनाच्या वेळी देखील फादर रॉबर्ट आणि मी आम्ही दोघं संतांच्या जीवनावर उर्वरित आपले शेवटचे 5 प्रश्न 21 ते 25 हे हाताळणार आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सदा सर्वदा. प्रभूचा गौरव. Praise the Lord. 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 God is good All the time. and all the time. God is good. And all God's people said. Amen. And all God's people say. Amen. And all God's people say. Amen.